मी प्रवीण बेलखेडे. आज आलोय आपण अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील जैनपूर या गावात. तर आज आपण त्या शेतकऱ्याकडून या बगीचाची काय त्यांनी केलं आणि काय त्याचे रिझल्ट आहे आणि तणनाशकाचे काय रिझल्ट आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर नमस्कार. नमस्कार. हा, तुमचा मला परिचय आणि फोन नंबर सांगा. तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव सोपान बाळकृष्ण फुके, राहणार जैनपूर, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर 8806 62 92 21. या बगीचाची ट्रीटमेंट माझ्या हिशोबानं तुम्ही किती वर्षापासून करून राहिले? आपलं दुसरं वर्ष होय. दुसरं वर्ष होय. आणि हे झाडं कसे होते याच्या अगोदर? याच्या अगोदर या झाडावर म्हणजे पूर्ण झाडं सलाटलेले होते, जसे पिवळटपणा होता. फायटोप्तरा रोगानं ग्रस्त होते ते. बरोबर. त्याच्यात आम्ही अगोदर 1 वर्ष अगोदर याच्यात तूर घेतली होती, त्यामुळे ते जास्त प्रमाण वाढलं होतं. बरोबर बरोबर. त्याच्या अगोदर तुम्ही याच्यात ट्रॅक्टर वगैरे करत होते? ट्रॅक्टर करत होतो. बरोबर. हा ट्रॅक्टर पूर्णतः तुम्ही आता बंद केला? हो, आता दुसरं वर्ष आहे. याच्यात झिरो कल्टिवेशन आहे. बरं, मग आता झिरो कल्टिवेशन जर केलं आपण तर म्हणजे तुम्ही आता गवत भरपूर होते, पण गवतावर काय केलं आम्ही यावर राऊंडअप मारलेले आहे. म्हणजे 2 वेळा तुम्ही याच्यावर तणनाशक मारलेलं आहे. बरोबर. हो. तुम्हाला आता बगीचा तुमचा चांगली फूट आहे तुमच्या बगीचात. हो, बिलकुल मस्त फूट आहे. पानाची संख्या पण चांगली आहे. मग याच्यात गळण होते काय? म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे का तणनाशक मारलं का गळण होते? मागच्या वर्षी तुम्ही हे झाडं किती आहे तुमचे? हे 350 झाड आहे. 350 झाडं आहे. मागच्या वर्षी तुम्ही हा बगीचा चांगला ऐकला होता. आता या वर्षी तर म्हणजे एकदम झाडाची कंडिशनच वेगळी झाली आहे. म्हणजे वेगळी असून त्याच्यावर फसल पण चांगलेली आहे. म्हणजेच तणनाशकानं बगीचा खराब होते का एवढंच फक्त शेतकऱ्यापर्यंत आपल्याला मेसेज पोहोचवत आहे. आपले 2 फवारे आता सध्याच्या कंडिशनला झालेले आहेत. फुटीवर फुलावर असतानाही यांनी 2 फवारे तणनाशकाचे मारले आहे. त्याच्यामुळं या जमिनीवर किंवा झाडावर तणनाशकाचा काही एक परिणाम होत नाही. म्हणून आपण तणनाशक जर तुम्ही मारलं नाही तर तुम्ही टाकलेले सर्व खतं झाडं घेते आणि झाडावर तुम्हाला चांगले पानं आणि फुलं येते आणि झाडाची कंडिशन आज झाडाची कॅनोपी तुम्ही दिसत आहे. आपल्याला कोण्या औषधची ॲडव्हर्टाईज करायचीच नाही आहे. काहून का एखाद्या औषधाची जर आपण ॲडव्हर्टाईज केली तर तो काय करते, ॲडव्हर्टाईज झाली का त्याच्यात दुधात पाणी टाकते आणि त्याचे सारथो पैसे कमवून घेते. म्हणून आपल्याला कोण्या कंपनीशी आपण बांध केली की नाही आहे, म्हणून आपल्याला कोण्या कंपनीची ॲडव्हर्टाईज करायची नाही आहे. जे सत्य आहे तेच सांगायला. पण जे नियोजन करतो संत्रा झाडाचं तर ते चूक आहे का बरोबर आहे हे कसं समजायचं आपण? एक तर आपण खोडावरून सांगू शकतो. ज्याचं खोड पांढरं आहे ते झाड पुढच्या 4 महिन्यात चांगलं होणार आहे. पण ज्याचंच खोडाची स्किन काळी पडलेली आहे ते पुढच्या 3 महिन्यानं झाड खराब होणार आहे. त्याच्यानंतर पानावर पण आपण सांगू शकतो. आता पहिले जे पानं आहे असे पानं होते, पण नवीन येणारे पानं जर या हिशोबाचे आले म्हणजे पहिल्या पानापेक्षा नवीन येणारे पानं जर मोठे आले तर ते बरोबर आहे असं समजायचं. पण नवीन येणारं पान जर पहिल्या पानापेक्षाही आपलं बारीक पान येत असेल तर आपल्या झाडाचं काहीतरी बळकलेलं आहे, त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे.